सर, तुम्ही कधीपासून येत आहेत हिमालयात आणि आत्ता काय बदल झालेला दिसतो? हिमालयात गेली ह्या भागात जवळजवळ 9 ते 10 वेळा आलो आहे. मनाली मनाली भागात हिमालयात गेली 20 वर्ष येतो आहे. आणि बदल सांगायचा झाला तर आत्ता आत्ता जो मी आलो आहे या दिवसातला फेब्रुवारी आहे. तर फेब्रुवारीमध्ये ह्या दिवसात इथं बिजली महादेवला स्नो असतो. तर इथं स्नो नाही आहे बिलकुल पण. आणि इतर जर पीक्स बघितल्यात वरती 3,000 - 3,500ला तिथं सुद्धा स्नो कमी दिसतोय. तो यावर्षी जे स्नोईंग झालंय ते प्रचंड कमी झालेलं आहे. आणि दुसरा जो आम्ही क्लाइम्बिंग करताना चेंज जाणवतो या भागात तर तो म्हणजे ग्लेशियर्स मागं जात आहेत. आणि रॉकफॉल वगैरे ह्याचं प्रमाण वाढलं. त्याचं कारणही तेच आहे की जेवढं तापतंय सगळं सूर्य किंवा वातावरण सूर्यामुळं त्याच्याने स्नो आणि आईस वितळतोय आणि नंतर लूज रॉक बाहेर येतो आणि त्याचा रॉकफॉल होतोय. अल्टिमेटली त्याचा त्रास सगळ्यात जास्त जो होतोय तो गिर्यारोहकांना होतोय मोहीम करत असताना, चढाई करत असताना. तर हा सगळ्यात मोठा बदल आत्ता या दिवसात दिसतोय इथे. आणि ट्री लाईन बद्दल काय म्हणाल? ट्री लाईन, हा ट्री लाईन इथल्यापेक्षा मी म्हणेल की जर स्पिती वगैरे तो भाग आहे ना तो थोडासा रेन शॅडोचा रिजन आहे की ज्याच्यात थोडं पावसाचं प्रमाण इथून पुढं कमी होत जातं. जे नैऋत्य मान्सून वारे इथं अडतात हिमालयाला, ग्रेटर हिमालयन रेंजला. त्याच्या पुढं पुढं उत्तरेला कमी पाऊस पडतो. म्हणजे तुम्ही लेह लडाख बघितलं तर वृक्ष भाग आहे सगळा. तर लाहोल स्पिती ह्या भागात आधी शेती नव्हती. आता तिथं शेती व्हायला लागली आहे. याचं कारण तिथं पाणी, आता हे जे पावसाचं वगैरे पाणी, तर पावसाच्या पाण्यावरती ती पिकं घेतात जुलै ऑगस्टच्या दरम्यान. ती शेती तिथं नव्हती, त्यामुळे तिथलं व्हेजिटेशन वाढलं. आता तुम्ही म्हणाल की ग्रीनरी वाढली आहे, छान झालंय, पण ते तिथं अपेक्षित नाहीये पलीकडच्या बाजूला. तर तिथं ते ग्रीनरी किंवा आपण म्हणतो व्हेजिटेशन, शेती व्हायला लागली आहे, विच इज नॉट गुड साईन. आणि ह्या मनाली भागात पण त्याला डेव्हलपमेंटमुळे हे होत आहे का? रस्ते होत आहेत, विकास होत आहेत त्यात? नाही, डेव्हलपमेंटमुळं रस्ते जे होत आहेत आत्ता, गेल्या जो 4 लेन रस्ता आत्ता झाला आहे त्याच्याने इथं यायचा कालावधी नक्कीच कमी झाला आहे. पण त्याचा दुसरा हे म्हणजे की अनस्टेबल झाला आहे सगळा जो पर्वत आहे तो. आणि ते अजून 10-15 वर्ष त्या सेटल व्हायला जातील, तोपर्यंत तो सतत लँडस्लाईड सुरू राहणार. त्यामुळे थोडा जरी पाऊस थोडासा वाढला जुलै ऑगस्टमध्ये तर इथं फ्रिक्वेंटली लँडस्लाईड होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. त्याचं कारण म्हणजे जे रस्ते रुंदीकरणासाठी जे फोडाफोड झाली डोंगरांची, त्याच्यामुळं ते झालं आहे. आत्ता लँडस्लाईड्स होत आहेत भरपूर. आणि याचे लाँग टर्म इफेक्ट काय असू शकता पर्यावरणाचे तुमच्या मते? आता तुम्ही इतक्या वर्षापासून येता इथे, हा बदल बघताय तर? सगळ्यात महत्त्वाचं तर टेम्परेचर शेवटी जे काय आत्ता आपलं आहे ते ग्लोबली जे राईज होईल तो अल्टिमेटली हिमालयात तर फरक बसेल, त्याचा फटका आपल्याला पण बसणार आहे. आपल्या इथं सुद्धा जे उन्हाची आत्ता उन्हाळ्याची तीव्रता जी जाणवते त्याचं ते एक झलक आहे. अजून पुढे हे वाढत जाईल. दुसरी गोष्ट म्हणजे ग्लेशियर्स झपाट्याने वितळत आहेत आणि ही ग्लेशियर्स जर वितळली इतक्या फास्ट वेगाने तर साधारण आपल्या इकडे एवढा परिणाम नाही. पण तुम्हाला माहिती आहे आपलं भारताचं सगळ्यात जास्त लोकसंख्या जी वसली ती उत्तर प्रदेश, बिहार आणि हा सगळा उत्तरेकडचा भाग, जो मैदानी प्रदेश आहे, सुपीक जमीन आहे. आणि त्या जमिनीसाठी पाणी जे आहे ते सगळं गंगा, यमुना ह्या सगळ्या महत्त्वाच्या नद्या आहेत. आणि यांच्या सगळ्या ज्या ट्रिब्युटरीज, उपनद्या आहेत, ह्या सगळ्या वरतून हिमालयातून येत आहेत. सगळ्या शेवटी ग्लेशियरमधून उगम पावत आहेत. ती ग्लेशियर जर राहिली नाही, ती वितळली, तर त्या नद्यांचं पण पाणी पुढं आटणार आहे आणि त्याचा फटका सगळा त्या शेतजमिनींना, तिथल्या शेतीला बसेल. आणि शेतीला बसलं तर त्या लोकांचा रोजगार आणि हे पुढचे सगळे प्रॉब्लेम, त्याच्याने आर्थिक गणितं सगळी बदलतील. आणि भारत कृषीप्रधान देश आहे आणि त्या कृषीप्रधान अर्थव्यवस्थेला मोठा रोजगाराच्या संधी पण त्याच्यात आहेत. तर त्या गेल्या, शेतीच गेली, तर आपल्याला खायलाही अन्न नाही, रोजगारही नाही. याला उपाय काय आहे तुमच्या मते? हा उपाय खरं तर सांगायला गेलं तर आपला जो विकास आहे तो सस्टेनेबल असला पाहिजे. विकास मी म्हणत नाही, प्रत्येकाला विकास हवा आहे. आपण असं म्हणू नाही शकत की नाही इथं डेव्हलपमेंट करू नका. ह्या डोंगरात राहणाऱ्या लोकांना खूप चालत यावं लागतं, त्यामुळे त्यांची साहजिक अपेक्षा असणार आहे की आमच्यासाठी थोडासा रस्ता झाला पाहिजे इथे. एक फायदा असा आहे की ह्या भागात जर असं एवढं निसर्ग सौंदर्य आहे तर टुरिझम डेव्हलप होऊ शकतं. पण त्याच वेळेस असं आहे की ते सस्टेनेबल किती होईल याच्याकडे मात्र आपण लक्ष देत नाही. त्या सस्टेनेबल टुरिझमकडे लक्ष दिलं गेलं पाहिजे, जेणेकरून ग्रोथही होईल आणि आपलं हे बाकीचं जे काय आहे, किंवा फॉर एक्झाम्पल आत्ता जर द्यायचं झालं तर साधी गोष्ट आहे, काही काही ठिकाणी प्लॅस्टिकच्या कपमध्ये चहा दिला जातो. अल्टिमेटली आपण प्लॅस्टिक परत जे निसर्गातच जाते, काही लोक टाकून देत आहेत किंवा ते जाळलं जात आहे. तर
आपण जर हट्ट केला सगळीकडे की आम्हाला त्या काचेच्या किंवा तुमचं जो स्टीलचा मग असतो त्याच्यात आम्हाला द्या, हलका असतो स्टीलचा मग तर त्याच्यात आम्हाला द्या, तर त्याने करून दिस इज सस्टेनेबल टुरिझम. किंवा तुम्ही जे खाणार आहात त्याच्यात सुद्धा ज्या पत्रावळ्या, आपल्या साध्या पत्रावळ लोकांना हल्ली पत्रावळ्यात जेवलं की ते कमी प्रतीचं वाटतं, पत्रावळ्या ॲटलिस्ट डिग्रेड तरी होत आहेत, पण तो कचरा प्लास्टिक आयदर इथं टाकणार किंवा तुम्ही जाळून टाकणार, जाळलं तर परत तुम्ही परत उष्णता हे करताय. अशा काही सस्टेनेबल हा टुरिझम हा खूप मोठा विषय. आल्प्समध्ये वगैरे ह्याच्यावरती खूप काम झालंय आणि ती लोक सस्टेनेबल टुरिझमकडे तशी चाललीत आता. ज्या ठिकाणी शक्य नाही त्या ठिकाणी जर काही ठिकाणी आता तुम्ही बघितलं तर हाय टेन्शन लाईन्स डोंगरामध्ये ओढलेल्या आहेत, तर अशा ठिकाणी सहज शक्य आहे की आपण सोलार वापरू शकतो. त्याच्याने जी वृक्षतोड होतीये किंवा नंतरचे त्या याच्यात तारांमुळे जे नंतर वनवे लागत आहेत त्या हाय टेन्शन लाईनमुळं, तर हे कमी होतील. असं सस्टेनेबलच्या काही काही गोष्टी आपण करू शकतो. विकास, सस्टेनेबल ग्रोथ हा त्यातला माझ्या मते उपाय असू शकेल. थँक्यू.